नमस्कार. मी सुनील भाऊ सावर्डेकर, करदाता, राहणार खारघर. पनवेल विधानसभा निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचार चालू आहे की खारघरचा पनवेलचा रोड मॅप आहे माझ्याकडे म्हणून. पण गेली 15 वर्ष जो आमदार आहे त्यांनी या 15 वर्षामध्ये कुठेही पनवेल विधानसभेचा रोडमॅप दिला नव्हता किंवा त्याने कार्य केलं नव्हतं. त्याचं कारण पनवेल महानगरपालिकाची लोकांचा विरोध असताना खारघरच्या ती बालहट्टामुळे प्रशांत ठाकूरच्या ही महानगरपालिका अस्तित्वात आली. आणि अस्तित्वात आल्यापासून जे लोक 2001ला राहायला आली किंवा 2000पासून आली त्यांच्याकडून कर वसुलीचा घाट प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे लावला आणि त्या पद्धतीने तो महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता असताना तो ठराव पास केला. आणि याला विरोध होत असताना खारघरमधील जनता, पुऱ्या पनवेल महानगरपालिकेमधील जनतेने त्याला विरोध केला. आणि विरोध विकोपाला जात असताना हे पाहून आमदारांना धडकी भरली आणि त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना केली की जे करदाते कर भरत नसतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आता मला सांगा, जे लोकप्रतिनिधी पनवेल महानगरमधील असलेले सर्व नागरिकांनी त्यांना निवडून दिला आणि तो लोकप्रतिनिधी या नागरिकांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो, त्याचा आम्ही निषेध करतो आहे. आपल्याला माहिती आहे, गेली 5 वर्षापासून खारघरमध्ये, कामोट्यामध्ये, कळंबोलीमध्ये पाण्याचा जो दुष्काळ होत चाललेला आहे. लोकांना जो मुबलक पाणी मिळाला पाहिजे तो पाणी मिळत नसताना, जसं आपण म्हणतो नानासोपारा विरारमध्ये पाणी माफिया आहेत, तसे या खारघरमध्ये, कामोट्यामध्ये, कळंबोलीमध्ये पाण्या माफिया निर्माण करण्याचं काम प्रशांत ठाकूरने केलेलं आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो आहे, अनेक विषय आहेत, आपल्या समस्या अनेक आहेत, त्याला जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर प्रशांत ठाकूरांचा या वेळेला पराभव होणे ही आपण सर्व नागरिक म्हणून आपण एका मताने, विचाराने आपण या वेळेला चांगला सक्षम उमेदवार निवडून कसा येईल आणि बाळाराम पाटलांना आपण पूर्ण सहकार्य करावे आणि त्यांना बहुमताने निवडून यावे, कारण तो लोकांमधला एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना अपील करतो की बाळाराम पाटील यांची जी चिन्ह आहे शिट्टी, ती यावेळी शिट्टी वाजवून आपण प्रशांत ठाकूरचा पराजय करायचा. तेवढं मी माझे 2 शब्द. धन्यवाद.